नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या पाठात पाहिलं की रोमन संख्या 1 ते 20 पर्यंत कशा लिहायची. आपण या पाठामध्ये आता त्या पुढचा भाग घेणार आहोत. तर 1 ते 20 पर्यंतच्या रोमन संख्या आपण लिहिल्या असतील तर त्या आपण एकदा परत एकदा तपासून पाहू. 1 ते 20 पर्यंतच्या रोमन संख्या कशा लिहायच्या ते. या ठिकाणी आय म्हणजे 1, डबल आय म्हणजे 2, ट्रिपल आय म्हणजे 3. आणि आपण पाहिलं की नियम क्रमांक 2 मध्ये सांगितलं आहे की व्ही म्हणजे 5, त्याच्या आधी डाव्या हाताला जर का आय लिहिलं तर ते होतात 4. व्ही म्हणजे 5 आणि व्हीच्या पुढे 1 टाकल्यानंतर ते होतात 6. व्हीच्या पुढे 2 आय टाकले की ते होणार 7, 3 टाकले की ते होणार 8, व्हीच्या पुढे 1 2 3 4 टाकले की ते होणार 9. बरोबर का? नाही, हे असं लिहिता येत नाही, कारण की रोमन संख्या चिन्हात आय आणि एक्स काय सांगितलं होतं आपण. परत एकदा रिव्हिजन घेऊया त्याचं. तर आय अँड एक्स हे दोन जे आहेत हे दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक मांडता येतात, त्याच्यावरती ते एकापुढे एक मांडता येत नाही, हे आपण पाहिलं होतं. तर हे जे आहे व्हीच्या पुढे, आणि व्ही हा एकटाच येतो, त्यापुढे 2 किंवा 3 व्ही आपल्याला टाकता येत नाही. तर व्हीच्या पुढे 1 2 3 पर्यंत आपण याला वापरू शकतो. तर हे होतात 8. मग 9 साठी काय करायचं, तर एक्स म्हणजे 10 आणि एक्सच्या आधी आपण इथे आय लिहू शकतो आणि त्याला आपण मांडू शकतो 9. हे आपण मागच्या पाठात शिकलेलो आहोत. एक्स म्हणजे 10, एक्सच्या नंतर 1 म्हणजे 11, एक्सच्या नंतर 2 आय म्हणजे 12, असं आपण 13, एक्स आय व्ही 14. आता इथे सगळं दिलेलं आहे. 5 ला काय करायचं मग आता, एक्स आणि व्ही हे दोनच येणार, हे होणार 15. बरोबर. 15 झाल्यानंतर एक्स व्ही आणि आय हे होणार 16, एक्स व्ही डबल आय हे होणार 17, एक्स व्ही ट्रिपल आय हे होणार 18. आता 19 ला काय करायचं, तर एक्स आय एक्स म्हणजे हे 10 आणि हे 9 हे झाले 19, आणि 20 ला डबल एक्स हे झाले 20. आता 21 लिहिताना काय करायचं, सोपं आहे एकदम. 20च्या पुढे 1 मांडा. आता 20 म्हणजे काय, एक्स एक्स म्हणजे 20, याच्या पुढे 1 आय टाकला, हे झाले 21. तसेच एक्स एक्स डबल आय हे झाले 22, एक्स एक्स ट्रिपल आय हे झाले 23. असं आपण असंख्य संख्या लिहू शकतो. तर त्यासाठी एक त्यांनी जे दिलंय की रोमन संख्यांसाठी अजून कोणते अंक वापरता येतात, इंग्रजी अक्षर अल्फाबेट, तर ते लक्षात ठेवायचं आपण. एल सी डी आणि एम. तर यातला एल हा 50 साठी गृहीत धरायचा, सी हा 100 साठी गृहीत धरायचा, डी हा 500 साठी गृहीत धरायचा आणि एम हा 1000 साठी गृहीत धरायचा. आता इथं रोमन अंकामध्ये ही अशी जोडी आली तर सी फॉर 100 लक्षात ठेवू शकतो आपण, डी 500 साठी आणि एम हा 1000 साठी लक्षात ठेवायचा. आता एक प्रश्न मी तुम्हाला असं विचारतोय की 44 आपण कसे लिहायचे. बघा, 44 कसे लिहायचे. आता एक्स तर आपण 3 वेळाच घेऊ शकतो, त्यावरती एक्स घेता येणार नाही.
एक्स एक्स आय एक्स हे काय झाले 30 आणि 9 39 झाले. आता मला सांगा की आपल्याला आता 44 किंवा 40 लिहायचे समजू आपण. 40 जर लिहायचे असतील तर काय करावं लागेल. रोमन अंकांचा नियम सांगतो की एखाद्या रोमन अंकाच्या डाव्या हाताला जर त्या नंतरची एखादी संख्या किंवा रोमन अंक जर टाकला तो त्यातून वजा होतो. पण 40 लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यल घ्यावं लागेल. यल म्हणजे 50 आणि 50 मधून किती गेल्यानंतर 40 येतात तर एक्स म्हणजे 10. तर हे झाले तुमचे 40. आता 44 लिहायला काय करायचं, 40 आणि 4 कुठे गेले आपले, वर आपण लिहिलेले आहेत 4 बरोबर. 40 आणि हे 4 44. अशा प्रकारे आपण 44 लिहू शकतो. आता मला सांगा 55 कशी लिहिता येतील. 55 म्हणजे 50 अधिक 5. तर 50 ला काय वापरलेलं आहे, यल आणि हे व्ही. हे झाले 55. 75 ला 50 60 70 आणि हे 75. सोपं आहे की नाही, काहीही अवघड नाही. आता 101 लिहायचे समजा मला 101 101 लिहायचे. तर सी म्हणजे काय, तर शतक 100 आणि त्यात 1 मिळवायचा म्हणजे उजव्या साईडला आपल्याला हा आय टाकावा लागेल जेणेकरून 100 अधिक 1 म्हणजे 101 होतात. आता 112 लिहायचे आहेत. 112 लिहायचे तर सी घ्या. त्याच्यानंतर 12 ला 10 आणि हे 2 झालं. इतकं सोपं आहे. तर या ठिकाणी आपण अशा हजारापर्यंत संख्या तरी इथं लिहू शकतो. हजारापर्यंत कशाला, असंख्य संख्या लिहू शकतो, कारण की त्या ठिकाणी हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. काय, यल सी, हे बघा हे जे आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. हे जर का तुम्ही पाठ केलं, फक्त 4च अल्फाबेटिकल आपल्याला लक्षात ठेवायचे आणि तो कशासाठी वापरलाय ते एक लक्षात ठेवायचे, जेणेकरून आपल्या रोमन अंक लिहिताना त्या चुका होणार नाही. आता आय म्हणजे काय तर माहिती आहे आपल्याला, व्ही म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, एक्स म्हणजे काय माहिती आहे आपल्याला. आय व्ही एक्स एल सी डी एम एवढे जर का 4 3 7 अल्फाबेट आणि त्याला कोरिलेट केलेल्या संख्या जर आपल्याला माहीत झाल्या तर आपण असंख्य संख्या ह्या रोमन अंकात लिहू शकतो. तर तुम्हाला जो घटक आहे इयत्ता 5वीला तो घटक आपण या ठिकाणी भाग 1 आणि भाग 2 मध्ये कव्हर केलेला आहे. आता तुम्ही आजचा अभ्यास काय तो करायचा आहे. तुमच्या पुस्तकामध्ये जे रोमन अंकाचे संकीर्ण दिलेली आहे ती तुम्ही सोडवायची आहे आणि या ठिकाणी मी काही संख्या देतोय त्या संख्या तुम्ही मला लिहून कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आहे. तर संख्या बघा 505, 602, 1000, 1002, 705, 403. तर या संख्या मला तुम्ही रोमन अंकामध्ये लिहून दाखवायच्या आहेत. मला असं वाटतं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडला असल्यास खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. यात काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.